सालाबादप्रमाणे यावर्षी दत्तभक्त परिवाराच्या वतीनं गुरुपौर्णिमानिमित्त खिचडी व बर्फी भक्तांना वाटप करण्यात आलं। श्री दत्तभक्त परिवार दर गुरुवारी भंडाऱ्याचा कार्यक्रम करीत असतात। कार्यक्रम करण्यासाठी अधिकारी अण्णा चौधरी, बाळासाहेब जातेगावकर यांनी बर्फीचं नियोजन केलं। अल्पेश पटेल, रवी पाटील, गणेश जाधव, राजू शिंदे, मकरंद जोशी, गोपाल शेठ, हरी ओम चहावाले, स्वप्नील चौधरी, माधव अण्णा, आशुतोष साखरे, संकेत वारघडे, बापू जवळेकर, अनुज निकम, भूषण पाटील, सतीश सुरवाडे, मधुकर म्हस्के, शिवम सोनवणे, योगेश घोलप, हरिभाऊ पलांडे, संदीप मोरे, भाग्यश्री चौधरी, निलिमा घोलप, कविता नवाळे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य। निर्भीड ज्योत पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अधिकार अण्णा चौधरी यांचे मोलाचे सहकार्य कायम असते असे निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील चौधरी, नाशिक। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील। गुरुपौर्णिमा हा असा एक सण आहे की गुरु आणि शिष्याचा एक पारंपरिक सण आहे। या ठिकाणी गुरुपौर्णिमा ही दरवर्षाप्रमाणे आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते। प्रत्येक गुरुपौर्णिमेला गुरु आणि शिष्य परंपरेचं नातं काय आहे, या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी कशी करावी आणि गुरुपौर्णिमा कशा पद्धतीने आपण साजरी करतो, तर तशाप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असो, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा हा गुरु शिष्यातला एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले गेलेला आहे। तसेच पौर्णिमेप्रमाणे येणारा हा गुरुपौर्णिमा हा सर्व आनंदाने साजरा करतात, म्हणून त्यामुळे गुरुपौर्णिमा या निमित्त आमच्याकडनं व दत्त भक्त परिवारातर्फे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सर। सर तुम्ही बोलू शकता 2 शब्द? गुरु आजचा महत्त्वाचा दिवस आहे। गुरु आणि शिष्य यांच्या दोघातला आजचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दरवर्षी इथं दत्तभक्त परिवाराकडून गुरुपौर्णिमा हा खूप जोरात साजरा केला जातो। त्यामुळे सर्व नाशिककरांना गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देतो। पूर्ण मेल सिग्नल दत्तभक्त परिवारकडून माझ्याकडून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू सर। कट करा। दत्तभक्त परिवार मेर सिग्नल येथे आम्ही आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमेच्या प्रसाद हा वाटप होत आहे। दर गुरुवारी पण आम्ही दत्तांच्या आरती होते, त्यांचा प्रसाद वाटला जातो, अशी आमची परंपरा कायम चालू आहे। त्यात मोलाचं सहकार्य आमचे अधिकारी चौधरी साहेब, आमचे जातेगावकर साहेब, आमचे पटेल साहेब, गणेश, आम्ही इतर सर्व ज्या कार्यक्रमासाठी आवर्जून मेहनत घेतो, सगळे व्यवस्थित असं सर्वांना आम्ही प्रसाद देण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त प्रसाद वाटला जातो आमच्याकडे। जवळजवळ आम्ही आता गुरुपौर्णिमेनिमित्त 60-70 किलोची आम्ही साबुदाणा खिचडी केलेली आहे। तसेच दर गुरुवारी 30 ते 35 किलोचा आम्ही हा खिचडीचा प्रोग्राम करत असतो आणि आम्ही सर्वांना प्रसाद वाटप करत असतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही खिचडी वाटप आणि खोबरा बर्फी ठेवलेली आहे। आमचे जातेगावकर साहेब यांचं मोलाचं सहकार्य पटेल साहेब, गोलब साहेब, राजेश शिंदे, गणेश जाधव, रवी पाटील यांनी सगळ्यांचं इथं मोलाचं सहकार्य आहे। टपऱ्याला अण्णा, बापू, खास करून बापू यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन आणि यांचा खूप आभारी आहे। जातेगावकर साहेब 2 शब्द बोला।